दररोज डब्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? तर आज आपण बनवत आहोत प्रोटीनने भरपूर, चविष्ट आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारा सोया पुलाव. हा डबा मुलं आणि मोठे दोघेही आवडीने संपवतील. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानीबाज सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण टिफिन किंवा लंच बॉक्स आयडियाज शेअर करणार आहोत. तर आजच्या या सिरीजमध्ये तुम्ही ऑफिसला जाणाऱ्यांसाठी टिफिन जे असतात ते आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर किड्स टिफिन आयडियाज बघणार आहोत. त्यानंतर टीनेजर्स मुलांना आपण टिफिनमध्ये काय देऊ शकतो ते बघणार आहोत. किंवा कॉलेज गोईंग मुलं जी असतात ना, त्यांना पण टिफिन मध्ये आपण काय देऊ शकतो, हे सगळं या सिरीज मध्ये मी शेअर करणार आहे. आणि 100 दिवसांचं हे मी चॅलेंज घेतलेलं आहे, म्हणजेच 100 रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ही जी सिरीज आहे ही पूर्ण बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते पण प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन येईल. आणि चला आजच्या या सिरीज मधल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या 100 डेज टिफिन चॅलेंज मध्ये सगळ्यात पहिली रेसिपी करत आहोत सोया पुलाव, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप सोयाबीनच्या वड्या. तर या सोयाबीनच्या वड्या बाजारात सहज मिळतात आणि 2 साइजेस मध्ये मिळतात. एक बारीक बारीक मिळतात जसं मी इथे दाखवत आहे, आणि एक थोडा मोठा साईज पण असतो. तर मोठा साईज मी आणत नाही शक्यतो, कारण मग मला असं सोया पुलाव वगैरे करायचा असतो ना, तर त्याच्यासाठी ते मोठे मला आवडत नाही. अ, तर इथे जो छोटा साईज असतो तो मी इथे आणलेला आहे. तुम्हाला जो साईज आवडत असेल किंवा जो मिळेल तो आणला तरीही चालेल. तर आता मी इथे यांना एक 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. 10 मिनिटं झाल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, तर स्क्वीज करून घ्यायचं, म्हणजे असे पिळून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे पिळून घेतले सगळे. थोडं गरम होतं म्हणून मी थोडा बर्फ घातला लगेच पिळण्यासाठी. तर आता याला थोडं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी इथे आपण 3 टेबलस्पून दही घेतलं, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालायची, तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला जितपत आवडतं तुम्ही तसे घालू शकता. त्यानंतर 1 चमचा मी इथे धणे जिरे पूड घातली आणि शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे. कुठल्याही ब्रँडचा शाही बिर्याणी मसाला जो मिळतो तो इथे आपल्याला 1 चमचा घालायचा आहे. टीस्पून मध्ये हे सगळे मी मसाले घेतलेले आहे. तर आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि याला एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. आता हे 15-20 मिनिटं मॅरिनेट होतपर्यंत आपण इथे राईस धुवून घेऊ. तर मी इथे अर्धा कप बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही राईस घेऊ शकता. तुम्ही जो नेहमी घरी खात असाल किंवा कोलम वगैरे किंवा बारीक तांदूळ असेल तर तो घेतला तरीही चालेल. आता मी इथे हे स्वच्छ धुवून घेत आहे तांदूळ. हा इतका जो पुलाव आहे तो 2 डब्यांना आरामात होतो किंवा 2 जणांना आरामात होतो. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण एक 15 मिनिटं बाजूला ठेवू. तर इथे 15 मिनिटं झालेली आहे. पुलाव करायला घेऊ. तर मी इथे त्यासाठी 1 टेबलस्पून तूप घेतलं आणि अगदी थोडंसं तेल घेतलं, म्हणजे तूप जळू नये. त्यानंतर जिरं यामध्ये घातलं. जिरं चांगलं फुललं की एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घातला. कांदा पण छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक बारीक चिरून घेतला तो घालायचा आहे. कांदा थोडासा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. टोमॅटो थोडा परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण कॉर्न घालूया. तर मी इथे पाव कप कॉर्न घातले. हे कच्चेच कॉर्न आहे. याला थोडं शिजवलं की हे छान बॉईल होऊन जातात, किंवा आपण जेव्हा राईसचं म्हणजे कुकर लावतो तेव्हा आपण ते व्यवस्थित बॉईल होतात. त्याच्यामुळे बॉईल कॉर्न घालायची गरज नाही. तर आता आपण हे 1 मिनिटं परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे मॅरिनेटेड सोयाबीन आहेत ते घालू आणि 1-2 मिनिटं याला छान परतवून घेऊ. यावरती थोडंसं झाकण ठेवून मी 1-2 मिनिटं छान वाफ काढून घेते. तर तुम्ही बघू शकता याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. हे जे पाणी आहे ना, हे थोडंसं आपण इव्हॅपोरेट करून घेऊ, म्हणजे पूर्ण थोडं सुकवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला राईस घालायचे. हे पाणी थोडंसं सुकलं ना की त्यामुळे म्हणजे तेवढ्या वेळामध्ये आपले जे सोयाबीन आहे ते पण छान परतवले जातात, थोडेसे असे ड्राय होतात. तर त्या सोयाबीनला पण एक छान चव येते. नाही तर मग हे जे सोयाबीन आहे ना त्या पुलावमध्ये थोडेसे असे फिके फिके लागतात, अजिबात त्याला चव लागत नाही. तर इथे जी महत्वाची मी टिप सांगितली आहे ती नक्की लक्षात ठेवा. तर यातलं सगळं पाणी थोडंसं शोषून झाल्यानंतर, थोडंसं हे ड्राय झाल्यानंतर यामध्ये राईस टाका. आता मी इथे अर्धा कप राईस घेतला होता, तर 1 कप पाणी यामध्ये घातलं आणि
याला छान मिक्स करून घेऊ. आता यानंतर यामध्ये आपल्याला कुठलेच मसाले घालायची गरज नाही आहे, कारण आपण मॅरिनेट करतानाच सगळे मसाले घातलेले आहे. तर आता पाणी घालून झालेलं आहे आणि आता या कुकरचं झाकण बंद करू आणि मीडियम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. तर हे बघा, तिथे 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपलं कुकर पण थंड झालेलं आहे, म्हणजे वाफ पूर्ण गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा सोया पुलाव तयार झाला आहे. अगदी झटपट तयार होतो. 10 ते 15 मिनिटं लागतात आणि मॅरिनेशनसाठी जर सकाळी वेळ नसेल तर एक 5-10 मिनिटं ठेवलं ना तरीही चालेल. आणि हा पुलाव तुम्ही टिफिनला तर देऊ शकता, शिवाय तुम्ही डिनरमध्ये, लंचमध्ये पण बनवून खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल, तरीही हा पुलाव थोड्या प्रमाणात खाऊ शकता, कारण यामध्ये आपण भरपूर प्रोटीनचा वापर केला आहे आणि एक वेळ जर तुम्हाला ग्रेन खायचं असेल, तर राईसमध्ये याचा उपयोग करून तुम्ही हा सोया पुलाव तयार करू शकता आणि एन्जॉय करू शकता. मस्त सोबत रायत्यासोबत एन्जॉय करायचं, दही घ्यायचं. त्यानंतर मी आज इथे पापड आणि काकडी ठेवलेली आहे आणि टिफिनला देताना पण तुम्ही थोडासा, जर मुलांना देत असाल तर तुम्ही फक्त असा राईस द्या किंवा हा पुलाव द्या आणि जर तुम्ही ऑफिस टिफिनमध्ये देत असाल तर सोबत थोडंसं सॅलेड, त्यानंतर पापड देऊ शकता जसं मी इथे ठेवलेलं आहे आणि थोडासा रायता सुद्धा द्या, म्हणजे खाण्यात मजा येईल. तर आजची ही सोया पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मस्त मस्त रेसिपीज आता येणार आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.